उद्या देशभरामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे। लाडक्या भावासाठी राखी खरेदी करायला मोठी गर्दी बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते। दुसरीकडे महागाईचा फटका देखील लाडक्या बहिणींना बसताना दिसतोय, कारण युद्धजन्य परिस्थितीनंतर महागाई वाढल्यामुळे राख्यांचे दर देखील 30% वाढले आहेत। मात्र महिलांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाहीये। रक्षाबंधनाचा सण अवघ्या 1 दिवसांवर येऊन ठेपलाय आणि नाशिकच्या बाजारामध्ये राख्या खरेदी करण्यासाठी खरंतर ही मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या खरंतर यंदा बाजारपेठांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या खरंतर ज्यामध्ये ज्या ट्रेंडिंग आहेत त्या देखील राख्या खरंतर यंदा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकूणच आपल्या लाडक्या भावासाठी राख्या खरेदीसाठी खरंतर या बहिणी या बाजारामध्ये येऊन आपल्याला राख्या घेताना पाहायला मिळत आहे। काही लाडक्या बहिणी देखील माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। तू राखी खरेदी करतेय, कोणकोणत्या राख्या यंदा तुला नव्याने ट्रेंडिंगवाल्या पाहायला मिळत आहे? राख्या भरपूर छान आहेत, डिझाईन्स पण एव्हिल आहे, इन्फिनिटी वेगवेगळे छान आहेत। पण मग राख्यांचे जे दर आहेत ते महाग झालेले आहेत। महागाई भरपूर वाढवली आहे 20 ते 30%। तू वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या घेत आहे, कोणती राखी तुला ट्रेंडिंगवाली वाटते? मला इन्फिनिटी आणि विलाय वाली ट्रेंडिंग वाली वाटते। कॅमेरामॅन किरण कटरेचा शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।